कलियुगामध्ये आपण राहतोय. कलियुगाचं वय 4,24,000. द्वापार युगाचं वय 8,48,000. त्रेतायुगाचं वय 12,72,000 आणि सत्ययुगाचं वय 16,92,000. 96,000 माफ करा. हे झाले 4 युगाचे वय. या 4 युगांची मिळून जर बेरीज केली तर ती जाते 42,40,000 वर्षापर्यंत. याला म्हणतात एक चतुर्युगी. 42,40,000 वर्ष. अशा 1,000 चतुर्युगी जेव्हा व्हाव्यात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. हा आकडा जातो 4,24,00,00,000 वर्षापर्यंत. तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस, दिवस म्हणजे दिवस फक्त 12 तासाचा, टोटल दिवस नाही, तितकीच रात्र म्हणजे ती जाते 8,48,000. 8,48,00,00,000 वर्ष. 8 अब्ज वर्षाचा एक दिवस ब्रह्मदेवाचा. गुणिले 365 करा तेव्हा ब्रह्मदेवाचं एक वर्ष होतं. गुणिले 50 करा तेव्हा एक परार्ध होतो. आता द्विपरार्ध चालू आहे. दुसरे 50 वर्ष द्विपरार्ध म्हणजे 8,48,00,00,000 गुणिले 365 गुणिले 100 हे केल्यानंतर ब्रह्मदेवाचं वय येतं. कागद पुरणार नाही, कॅल्क्युलेटर पुरणार नाही, बोट संपतील हाताची. आणि ब्रह्मदेवाचं वय संपल्यानंतर ब्रह्मदेव देह ठेवतो. त्यावेळेस म्हणे भगवंताचे फक्त डोळे मिटतात आणि उघडतात. आपण म्हणतो ना निमिष, तो एक निमिष देवाचा होतो त्यावेळेस. म्हणजे भगवंत केवढा असेल विचार करा. डोक्याला चक्र येतील, मुंग्या लागतील मेंदूला. एवढं सोपं नाहीये. कुठे तुझा देव म्हणणाऱ्या लोकांकरता सांगतोय मी की देव एवढा लहान नाही. गल्लीतला सरपंचाच्या हाताखालचा एक नगरसेवक तुम्हाला लवकर पाठ सापडत नाही. देव कसा सापडेल? तो शोधायचा जर असेल तुमची पात्रता ती करून घ्यावी. आणि ती पात्रता करून घेण्याकरता, देव समजण्याकरता सद्गुरूकडे जायचं किंवा सत्संगात जायचं किंवा 4 पुस्तकं वाचायचं. देव दाखव म्हणजे देव दिसत. तर इतका मोठा देव तुमच्या सोबत आहे रोज, पण अति परिचय कळत नाही आपल्याला. आपण फिरतोय आणि म्हणतोय मी केलं, ह्या पटकनी केलं, ह्या गबरूच आहे. हा अहंकार तुमचा जावा म्हणून मुक्ताबाई धडपडते. अहंकार गेल्याशिवाय तुमचं मन स्वच्छ होणार नाही, तुमचा देह स्वच्छ होणार. विकार 6 सांगितले शास्त्राने. त्याच्यामध्ये अहंकारावरच का जास्त भर दिला, बाकीचे विकारावर का नाही दिला? त्याचं कारण असं आहे की बाकीचे जे विकार आहेत ते वाईटच आहेत, पण बाकीचे वाईट विचार जेव्हा तुम्ही काढून टाकता ते जातात. पण हा अहंकार एवढा बदमाश आहे, एकदाच्या काढण्याने जात नाही. हा सगळ्या विकाराचा मूळ आहे. तुम्ही सगळे विकार काढून टाकले आणि अहंकार जर ठेवला तर जसं आपण झाडाचं मूळ ठेवल्यावर परत झाड फुटतं की नाही, तसे बाकी विकार परत उद्भवायला लागतात. त्यामुळं अहंकार हा मूळ आहे सगळ्या विकारांचा. अहंकार काढलाच पाहिजे. उदाहरण तुम्हाला दृष्टांत उदाहरण दिलं म्हणजे पटकन. देवाच्या दारात आपण उभे, तुम्ही ऐकलेल्या कथा आहेत, परत ऐकू आपण. भागवतामध्ये कथा आली की देवाच्या दारात उभे असणारे जय विजय द्वारपाल त्यांना एकदा अहंकार झाला आणि सनकादी ऋषी आले, ज्यांचा अधिकार एवढा मोठा की प्रत्यक्ष भगवंत बाहेर यायचे त्यांना भेटायला. त्या सनकादी ऋषींना हे जय विजय उलट बोलले. देवाच्या दारात आपल्याला अनुभव येतो बघा बरेचदा. लोक बोलतात आपल्याला, आपण खातो बोलतो, दर्शनाला गेलेलो असतो, ढकलून तर देतात, शिव्या तरी देतात. तसंच केलं. तेव्हा त्या सनकादी ऋषींनी त्यांना शाप दिला की राक्षस योनीमध्ये जन्माला याल आणि खाली मृत्यू लोकांमध्ये. एकदा नाही 3दा. हा गर्दा ऐकून भगवंत आले बाहेर. भगवंत बाहेर आल्यावर जय विजयाने विचारलं की देवा आम्ही चूक केली, मान्य आहे आम्हाला, पण एका चुकीकरता एकदा शिक्षा असते, 3 वेळेस कशामुळे? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की हा अहंकार एवढा बदमाश आहे की जसा नवऱ्याच्या शर्टला लागलेला डाग एकताच्या धुण्याने जाणार नाही हे कळतं त्यांना, म्हणून 3 वेळेस आपटून धुतात ते. तसा हा अहंकार एकदाच्या धुण्याने जाणार नाही म्हणून 3दा शिक्षा दिली त्यांना. आणि मग पहिल्यांदा ते आले ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप म्हणून, दुसऱ्यांदा आले रावण आणि कुंभकर्ण म्हणून, आणि तिसऱ्यांदा शिशुपाल आणि दंतवक्र. असे 3 जन्म त्यांना घ्यावे लागले. तेव्हा त्या परत भगवंताच्या दारात त्यांना उभं राहायला स्थान मिळालं. हे सगळं कशामुळे झालं? फक्त अहंकार की आम्ही देवाच्या दारातले, हा अहंकार त्यांना झाला होता. तसा तुमच्या जवळचा अहंकार काढून टाकला. दुसरा दृष्टांत परत वेगवेगळ्या